नमस्कार. आज आपण विरार पूर्वेकडील डोंगराळ भागामध्ये उपस्थित आहोत. जीवदानी मंदिराच्या पायथ्याशी जो काही डोंगर आहे त्या डोंगराजवळ वृक्षारोपणाचा कार्यक्रम सुरू आहे. नेमकं हे कोणत्या संस्थेमार्फत वृक्षारोपण करण्यात येते आणि त्यांनी किती झाडं लावली हे आपण त्यांच्या आयोजकांकडून जाणून घेऊया. सर नमस्कार. नमस्कार. काय सांगाल तुम्ही आज म्हणजे कोणत्या संस्थेमार्फत वृक्षारोपण करताय? जय सियाराम. जगद्गुरु नरेंद्र महाराज संस्थान यांच्या माध्यमातून आम्ही आज पूर्ण महाराष्ट्रभर ही वृक्ष लागवड करत आहोत आणि हा वसई जिल्हा आहे आणि या वसई जिल्ह्या अंतर्गत आम्ही सगळे भाविक भक्तगण आज आम्ही या जीवदानीच्या डोंगरावर ही वृक्ष लागवड करण्यासाठी आलेलो आहोत. आताच तुम्ही पाहिलं असेल की वृक्ष तोड झाल्यामुळे आपल्याला आज किती मोठा म्हणजे तोटा झाला की जेणेकरून जो पाऊस आपल्याला 7 ते 8 जून पर्यंत येतो, परंतु या वर्षी हा पाऊस अगदी जुलैच्या 10 तारखेनंतर आपल्या या मुंबई सारख्या शहरामध्ये, पालघर सारख्या जिल्ह्यामध्ये आला आणि त्याच्यामुळे आपल्याला भरपूर अशी पाणी टंचाई आपल्याला जाणवली आणि त्याच्यामुळे मनुष्यहानी सुद्धा होण्याची संभावना आहे. म्हणूनच आमच्या गुरुजींनी म्हणजे जगद्गुरु नरेंद्र महाराजांनी आम्हाला सगळ्या गुरुवर्गांना भक्तगणांना सांगितलं आहे की आपण यावर्षी बहुसंख्य अशी आपण वृक्ष लागवड करूया. आम्ही हे गेले 2023 पासून ही वृक्ष लागवड या महिन्यामध्ये करत असतो आणि पूर्ण महाराष्ट्रभर ही वृक्ष लागवड आम्ही एक पिरियड असतो. आता या वर्षी आम्ही 15 दिवसाचा कालावधी आहे, याच्यामध्ये ही वृक्ष लागवड करतोय. आम्ही वसई जिल्ह्या अंतर्गत आज या ठिकाणी 2000 वृक्ष लागवड करण्याचा मानस आहे. आम्ही सकाळी 10 वाजल्यापासून आतापर्यंत ही वृक्ष लागवड आम्ही करत आहोत. साधारण कोणकोणते वृक्ष म्हणजे आहेत, झाडं कोणती आहेत? याच्यामध्ये चिंच आहे, पिंपळ आहे, वड आहे, त्याच्यानंतर काजू आहे, त्याच्यानंतर कडुलिंबाची परत काही शोकेची झाडं आहेत जे की आपल्याला हे लॉंग टाइम चालू शकतात आणि त्याची वाढ होण्यासाठी निसर्गाला फार इझी होईल आणि याच्यामुळे पाणी कमी असेल तरी ते वृक्ष जगू शकतं. याचा सरासर विचार करून ही वृक्ष आम्ही लावतोय. चिंचेचं झाड आहे, त्याच्याप्रमाणे आपट्याचं झाड आहे, जेणेकरून आवळ्याचं झाड आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या जातीची वृक्ष लागवड आपण करतोय जेणेकरून आपल्या इकडे पाणी पावसानंतर घालणं जरी कठीण झालं तरी पण हे वृक्ष व्यवस्थितरित्या जगू शकतात आणि आपल्या या वसई विरार शहरातील किंवा महाराष्ट्रातील लोकांना एक स्वच्छ आणि निर्मळ असं ऑक्सिजन मिळेल हा एक माफकच आमच्या गुरुमाऊलींचा संदेश आज आपल्या समोर आहे. किती भक्तगणांनी यामध्ये सहभाग घेतला? आतापर्यंत साधारण इथे आम्ही 250 ते 300 भक्तगण आहोत आणि सगळे हे स्वतःच्या मनाने, कोणालाही फोर्स नाही, स्वतःच्या मनाने गुरुमाऊलींचा आदेश आहे या विषयाने आम्ही सगळेजण इथे आलेलो आहे. आणि बघा सगळं तुम्ही बघा जिकडे तिकडे प्रसन्न असं वातावरण आहे. वृक्ष लागवड करताना त्यांच्या मनात एकच आहे की निसर्गाची हानी जी होते ती निदान आपण वृक्ष लागवड केल्याने नक्कीच थांबेल किंवा वृक्ष लागवड केल्याने माझ्या वसई विरार शहरातील लोकांना किंवा माझ्या महाराष्ट्रातील लोकांना चांगला असं ऑक्सिजन मिळेल. पाहुयात भक्तगणांमधील उत्साह आणि काही क्षणचित्रे.